सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं तिसगाव प्रकरण मधील कुणाल चांदगुडे व त्याचा पूर्ण परिवार दुर्दैवी त्यांचा अंत झाला. त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली असं व्हायला नको पाहिजे होतं. पण खरं म्हणायला गेलं तर कोणाला आत्महत्या करायचीच नव्हती. जर त्याला आत्महत्या करायची असती तर आपण नीट विचार करून पाहू. त्याला जर आत्महत्याच करायची असती तर सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत तो थांबलाच नसता. आणि 1च्या दरम्यान त्याचे वडील त्याच्यापर्यंत पायी येत होते. पायी येत असताना त्यांनी लांबून बघितलं असतं व आपल्या दिशेने पायी यायला लागलाय तर पटकन एखाद्याने उडी मारली असती. पण ॲक्च्युली त्याला जीव द्यायचा नव्हता. आणि हे उगीच महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये आयफोनवरून, आणि सध्या तो विषय तसा नाही. त्याला तो आयफोनवरून त्याने जीव दिलेला नसावा असा अंदाज आहे. कारण पहिल्यापासून त्याच्याकडे आयफोन होता आणि सूत्रांच्या माहितीनुसार त्याचे जे वडील आहेत त्याच्या वडिलांचं लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेज असल्या कारणाने त्याच्या घरच्यांचा काही विरोध होता, म्हणजे कुणालच्या वडिलांच्या घरच्यांचा, आईवडिलांचा, बहिणीचा. तर शक्यतो ते जास्त करून 3-3 महिने त्यांच्या आईवडिलाकडे गावी राहायचे. तर कोणाला वाटायचं की बाबा आपले पप्पा आपल्यापाशी राहिले पाहिजे. आपले पप्पा आपल्यापाशी नसल्यामुळे बरेच काही अडचणी निर्माण होतात. अडचणी म्हणजे सध्या आता आपण आयफोनचं म्हणायला गेलो तर आयफोनचा EMI असू द्या, हप्ता असू द्या, बरेच अजून घरातील काही कारणं असतील. तर त्या कारणामुळं तो जरा डिप्रेशनमध्ये जाऊन तो फक्त धमकावण्याचा प्रयत्न करत होता की वडिलांच्या मनात एक दहशत बसली पाहिजे की वडिलांनी इथून पुढं चांगलं वागलं पाहिजे, आमच्यासोबत राहिलं पाहिजे. हा त्याचा हेतू होता. जीव देणं हा त्याचा हेतू नव्हता. पण त्याला सुद्धा वाटलं नाही, त्याला सुद्धा वाटलं नाही की मेलो तर मी एकटा मरल. त्याला असंच वाटत होतं की मेलो तर मी एकटाच मरल. पण पूर्ण कुटुंब गेलं सुदैवाने. तर ॲक्च्युली त्याच्या वडिलांनी त्याच्यापर्यंत कडक जायला नव्हतं पाहिजे होतं. लांबूनच 2 गोष्टी समजावल्या असत्या, अजून तासाभराने, अर्ध्या तासाने तो सरेंडर झाला असता, जवळ आला असता. पण त्याच्या वडिलांचा चुकीचा निर्णय होता. तडकीपट त्याच्यापर्यंत त्याच्या दिशेने गेल्याच्या नंतर, त्याला ओढल्याच्या नंतर तोल जाऊन दोघं कोसळले. बिचारी आई त्यांच्या मागं कुठलाही न विचार करता आईने सुद्धा उडी मारून आपलं जीवन संपवलं. हे कोणाच्याच बाबतीत व्हावं नाही अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण खऱ्या अर्थाने खूप हळहळ वाटते की कुणाल सारखा एक हुशार मुलगा, त्याच्या डोक्यामध्ये असं काहीतरी विचित्र आलं आणि तो डोंगराच्या कडेला उभा राहिला. त्यावेळेस त्याची आई सुद्धा डोंगराच्या कडेला उभा राहिली होती. म्हणली बाबा मी पण उडी मारते. तो आईला म्हणत होता तू पहिले बाजूला ये, तू साईडला होय, तू तिकडं थांब, तू साईडला थांब. म्हणजे त्याला वाटत होतं की बाबा मेलो तर मीच मरल, पण माझं कुटुंब नको. पण सुदैवाने एका चुकीमुळं, केवळ मला तर ते तसंच वाटतं की त्याच्या वडिलांनी जरा 10-15 मिनटं जरी थोडा दम घेतला असता तर तो कदाचित आज आपल्यासोबत या दुनियामध्ये असता. त्याचे वडील असते, त्याची आई असते. खूप वाईट झालं. परत एकदा त्या कुटुंबाला, चांदगुडे कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली.